इस न्यूज के प्रायोजक है आई विजन अकेडमी, यूकेजी टू 12th स्टँडर्ड सायन्स ऍडमिशन ओपन, बारेमाम चौक, पानगल मध्ये समोर, सोमवार पेठ, सोलापूर. हे आंदोलन होतं आणि आपण प्रशासनाला गांधीवादी पद्धतीने, गांधी विचाराने आणि संवैधानिक पद्धतीने आपल्या मागण्या न्याय हक्काच्या मार्गाने आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आपण दिलेला हा लढा होता. ही एक चळवळ होती. शेतकऱ्यानं शेतकऱ्यासाठी उभा केलेला लढा होता. इथं कोण नेता नव्हता, इथं कुण्या पक्षाचा झेंडा नव्हता, इथं आपलाच दांडा होता, आपलाच झेंडा होता आणि आपणच नेते होते. त्यामुळे हे जे आंदोलन आहे हे आतापर्यंत अतिशय शांततेत पद्धतीनं आणि एकदम यशस्वीरित्या इथंपर्यंत आलेलं आहे. आपण अर्धनग्न आंदोलन काढलं, तेही यशस्वी केलं. काल जलसमाधी आंदोलन होतं, त्यानं तर अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला त्या आंदोलनानं. सगळं अगदी नॅशनल चॅनलवाल्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हे केलं. प्रशासनानं त्याची चांगली दखल घेतली आणि त्या दखल घेण्यामुळेच आज कुठंतरी थोडा विषय मार्गी लागतो आपल्याला. आता तसं तुम्ही रात्री झोपला होतात, पण रात्री आम्हाला बऱ्याचशा घडामोडी जे काही शिजलं होतं, रात्री घडलं होतं, ते आम्हाला रात्रीच समजलं होतं. पण ते अधिकृतरित्या कुणाचा तरी निरोप येणं गरजेचं होतं. ते असं आदर शिजले उगच वास येऊ लागले, कुण्या दिशेने येऊ लागला काहीच कळलं नाही गेलं. बरं, ते शिजलेल्या भगवण्यात आहे का नाही ती बी काही कळलं नाही गेलं. तेव्हापर्यंत अधिकृत येत नाही जोपर्यंत जे या संबंधित क्षेत्राशी जे अधिकारी आहेत ते त्यांच्याकडून येणार. बघा, आपण जेवायला बसलो, अचानक जमदाडे साहेब आले, ते नेमकं मांडवात आले, मला माहित नव्हतं. मग ते आले विषय झाला, आम्ही सगळेच मध्ये होतो. मी बाहेर आलो की हाताला धरलं, त्यांनी गाडीत घातलं, निघून गेलं. मग मी परत बालाजीला जाताना सांगून गेलं की जो काही विषय तो इथं आल्यावर होईल, आपण जाऊ. इथं गेल्यानंतर सन्माननीय आमदार सचिन कल्याण शेट्टी, सन्माननीय प्रांत साहेब, सुमितजी शिंदे साहेब आणि जमदाडे साहेब या सगळ्याच्या समक्ष काही चर्चा झाल्या. आंदोलनाच्या अनुषंगानं झाल्या, कारखाना व्यवहाराच्या अनुषंगानं झाल्या, RRCच्या अनुषंगानं झाल्या. या सगळ्या माध्यमातून आपल्याला आपल्या फायद्याचं आणि कमी वेळेमध्ये काय आपलं दान पदरात पडतंय त्याच्यावरती सांगोपांग चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुमचा काय निर्णय आहे. ते म्हटलं, मी जो निर्णय घेईल तो माझ्या शेतकऱ्यांना विचारून घेईन, मी एकटा निर्णय घेणार नाही. आणि जरी मी घेतलो तरी तो त्यांना मान्य असणार आहे हे मला माहीत आहे, पण मला त्यांच्या कानावर घालून त्यांच्या उपस्थितीमध्येच निर्णय घ्यायचा. म्हणून त्यांनी सांगितलेलं असताना देखील मी त्यांना म्हटलं की आमचे काही 10-5 लोक असतील ते समोर घेऊया, सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर जाऊ आणि जी काही गोष्ट होईल ती तिथं होईल. म्हणून मी परत रिटर्न इथं आलो. आपले अरविंददादा गोडके असतील, बाळदादा असतील आणि आपले बरेच बालाजी होते, आपले सुनीलजी बायस होते, साखरे मामा होते आणि अजून लोक बसवराज नरे होते. असे 5-6 जण आम्ही सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांसमोर गेलो. तिथं परत चर्चा झाली की आपला उद्देश काय, आपलं बिल आपल्याला मिळण्याशी. पण सन्मान्य सचिनदादांनी ते सांगितलं की जो काही व्यवहार आहे, विकणारा, घेणारा, देणारा, त्याच्यामध्ये मी आहे, तर माझ्या शब्दाला तुम्ही सन्मान द्या आणि तुमचं जे काय आहे ते मी विषय मार्गी लावून देतो. तर ते आत्ताच्या आत्ता विषय मार्गी लागेल का, तर नाही. आपण जे म्हणतोय की किमान 2 दिवसा, विदिन 2 डेज, किमान 2 दिवसामध्ये तर तो विषय मार्गी लागावा. तर त्या गोष्टीला सुद्धा ते तयार झाले. कारण आज वार कोणता आहे, गुरुवार गेला. आता काय जाऊ, फक्त झोपाचा उठले की आपल्याला शुक्रवार येणार. शनिवार आणि रविवार 2 हे ऑफ डे आहेत, म्हणजे सुट्टी आहेत. त्या 2 दिवसात तर मी काय हालचाल होणार. विषय सोमवारी मार्गी लागेल या टायमापर्यंत, विषय सोमवारी मार्गी लागेल या टायमापर्यंत असा शब्द त्यांनी दिला. त्या शब्दावरती आम्ही सगळ्यांनी आक्रमक भूमिका घेतली की तुम्ही शब्द देताय, पण जोपर्यंत तुमचा निर्णय जसा आहे तसा आमचा जो निर्णय आहे तर तिथं गेल्यानंतर आम्ही ठरवू. पण तिथं त्या गोष्टीवर बी जवळपास 5-10 मिनिट चर्चा झाली. सगळ्यांनी विषय मांडले. अरविंददादा असतील, बाळदादा असतील. आपला जो उद्देश काय होता, खात्यावर टोईंग केलं की इथून टोईंग गावघाटाचा असा विषय होता आपला. आणि त्याच अनुषंगाने चर्चा झाली. त्यांचं म्हणणं आलं की मी आता आलोय, तुमच्याशी चर्चा करतो. जर माझी मध्यस्थी यशस्वीरित्या झाली तर मलाही पुढं सांगायला सोपं जातं. आज जर तुम्ही सोडलात तर जितक्या शब्दाला माझ्या किंमत दिला तेवढ्या अग्रेसिव्हपणे मी हा विषय मार्गी लागणे, सोमवारी एंड आपण करू ह्या गोष्टीचा, असा विषय झाला. परत बाहेर येऊन सुद्धा आमची त्याच्यावर चर्चा झाली. विषय मार्गी नाही लागला तर काय करायचं. तर आपण जाताना म्हणजे असं कच्चं जाणार नाही एवढं हेही लक्षात घ्या. तर आपण एक दुसरं पत्र आजच्या ह्याच्यामध्ये टाईप केलेलं आहे. ते एक निवेदन दिलेलं आहे की त्यांनी दिलेले, आज आपण त्यांच्या शब्दाला सन्मान देतोय आणि त्यांना काही मुदत देतोय, काही दिवसाची, काही म्हणजे एक विदिन 2-3 दिवसाचा विषय आहे सोमवारपर्यंतचा. तर तिथंपर्यंत जर विषय मार्गी लागत असेल
तर आपण व्यवस्थितरित्या इथून माघार घेतो म्हणजे आंदोलन तात्पुरतं स्थगित करतोय, माघार नाही. आणि जर मार्गी नाही लागल्या तर जशाच तसं हे आंदोलन याच ठिकाणी पुन्हा त्या तारखेपासून सुरू राहील असं आपण पत्र सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना देतो. याची रिसिडो कॉपी आता आपल्याला मिळेल थोडं तेवढ्या ताकदीने, कारण जर त्यांनी आपल्याला शब्द फिरवला तर. पण त्यांनी एवढ्या कॉन्फिडंटली आपल्याला शब्द दिलाय की मी या गोष्टीमध्ये एकतर पडणार नव्हतो, माझा आणि त्या व्यवहाराचा संबंध नाही, पण आता कुठंतरी विषय मार्गी लागावा म्हणून मी त्यामध्ये पडतोय. म्हणून हा विषय मार्गी लागण्यासाठी त्यांनी शब्द दिलेला आहे. आणि आपण परत दुसरी आठ टाकली किंवा त्यांनी 2000 त्यांच्या डोसक्यात विषय होता त्या बारपेप्रमाणे. मी किरण सरांनाही सांगितलं की तुमचं सगळं झालं असेल तर माझा एक विषय कोणता, तर 2800 रुपये डिक्लेअर केलेला भाव आणि त्याला 7 महिन्याची जी लेट ही आहे 15% व्याज, त्या दृष्टीनं आम्हाला पैसे पाहिजे. मग त्या टायमाला आमदार साहेब म्हणले भाव किती डिक्लेअर केलाय मला माहित नाही तर माहिती घ्यावं लागेल. नेमकं ते माझं पत्र मला त्या फाईलमध्ये सापडले पण आहे पत्र आपल्याकडे, ते 2800 रुपये त्यांनी लेखी दिलेलं पत्र आहे. आणि मग त्यांनी जो कारखान्याचा व्यवहार बघतो काय नाव कार्तिक पाटील, त्याला बोलवून घेतलं. तो तिथंच होता. त्याला समोर बोलवून घेऊन विचारलं की बाबा भाव किती डिक्लेअर केलाय. त्यानं सरळ सांगितलं 2800 रुपये भाव आम्ही डिक्लेअर केले. आणि 2800 डिक्लेअर केल्यामुळे कलेक्टर साहेब सुद्धा म्हणले ठीक आहे 2800 डिक्लेअर केला तर 2800 रुपये प्रमाणे वन टाइम पेमेंट, वन टाइम, हप्ता नाही काय नाही, वन टाइम पेमेंट तुमच्या खात्यावर सगळ्याच्या जमा होईल असा त्यांनी शब्द आपल्याला दिलेला. आपण आता सध्या फक्त तात्पुरतं हे आंदोलन आताच्या त्यांच्या शब्दाखातर आपण ही स्थगिती देतो. आणि नंतर त्यांनी जर शब्द फिरवला तर, आणि काय असतं कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असते. आत्ताचं हे जे आंदोलन आपण या ठिकाणी सुरू केलेलं होतं 18 दिवसापर्यंत, मला वाटतंय माझ्या बघण्यात ऐकण्यात तुमच्या मुलांच्या यशासाठी सोलापुरातील सर्वात उत्तम ठिकाण आय विजन अकॅडमी. ट्युशन क्लासेस फॉर UKG to 12th स्टँडर्ड. प्रशस्त क्लासरूम, बसण्यासाठी कम्फर्ट बेंचेस, लिहिण्यासाठी व्हाईट बोर्डची सुविधा. डिजिटल लर्निंग अंतर्गत लवकरच प्रोजेक्टची सुविधा सुरू. इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर सर्व विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक. आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष. क्वालिटी एज्युकेशन, योग्य फी. आजच ऍडमिशन घ्या. वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आय विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, पानगल मस्जिद समोर, सोमवार पेठ, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9049310881.